बोलायला मला सांगा सावंत साहेबाला ओळखता का तुम्ही? हा ओळखीचं. मग तेच विचारायचं आपल्याला दुसरं काय काय दिलंय सावंत साहेबांनी दिलेला आहे. आता सावंत साहेब येणार आहेत मग इथं काय काय होणार कशा 100% सावंत साहेबाच्या मागे या दांडेगावमधून त्यांना लीड मिळेल. सावंत सरांनी देश स्वतंत्र झाल्यापासून अशा लहान गावाला इतका निधी हे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. सावंत साहेब आल्यापासून पाण्यासाठी 100% प्रयत्न करतात आणि निश्चितपणे या पुढच्या 5 वर्षात आम्हाला या भागाला पाणी पुरवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे त्यांच्या मागे जनता राहणार आहे. सावंत साहेबांचं चांगलं वातावरण आहे, चांगली कामं केलीत, रोडची कामं केलीत, केनेलची कामं केलीत, इथं निधी दिला 20 लाख रुपये. पण सावंत साहेबाविषयी सांगायचं म्हणलं तर त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे. सांगा काय म्हणले साहेब आता इथं आपल्याला? सायकल दिलेत त्यांनी, कुणी बोर्ड दिला शाळेला. सावंत साहेबांनी सायकल दिले. ते ट्यूब जर खराब झाली तर म्हणले पत्र लिहा मग बदलून देतो. सावंत साहेबांनी खूप असं उद्योग प्राप्त करून दिलेत आणि महिला खूप समाधानी आहेत. काय काय दिलं सावंत साहेबांनी या गावात? सावंत साहेबांनी मंडप दिला, सावंत साहेबांनी मशीन भूमी दिली, शाळेचं काम दिलं, तार कंपाऊंड दिलं. आता पाण्या त्या उजनीच्या डॅमचं पाणी जे आमच्या कोळेगावामध्ये यायला लागले त्याच्यामुळे आमचा 2 एकरचा शेतकरी सुद्धा बागायदार होईल आणि इथंच गावामध्ये बसून खाण्याची त्याची ताकद तयार होईल. ही सगळं तानाजी सावंत सरांचं हे आहे. सावंत साहेबांनी खरं काम केलंय काय गावात? निधी दिलाय का? काम भरपूर केले तर कामाची काय अडचण नाही. काय सावंत मामाने सावंत आपले सावंत साहेबांनी सावंत साहेब इथं चांगले बोलले, रस्ते हे करून देऊ, काय कमी जास्त असेल ते देऊ. काय सांगाल आता इथं सावंत साहेब आले होते, तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का? त्यांनी काम केलेत का? या गावाला काय दिलंय का? हो दिलेत ना, भरपूर कामं दिलेत. काय दिलंय? अहो आता बी आम्हाला म्हणलं की बसण्याची खोली दिली त्यांनी, लगेच म्हणले लगेच पाडा आणि लगेच बांधा खुली लगेच. ते म्हणलं पण सावंत साहेब काय म्हणलं? देतो म्हणले या पुढं प्राथमिक आरोग्य तिकडं. केंद्र पकडूला देतो म्हणले. कोण म्हणलं? पण ही काम गावातली करते ते. तुम्ही समाधानी आहे त्यांच्यावर? हा होय. तानाजी सावंत साहेब काय म्हणले मग? देऊ म्हणले, लगेच म्हणले ह्याला अटॅच करून घ्या. हा लगेच घ्या म्हणले, बसण्याच्या खोलीवर स्लॅब टाकून. चांगल्या प्रकारे व्हायला लागलाय, बरं वाटतंय, समाधान वाटतंय. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी आता भूम तालुक्यातल्या दांडेगाव या गावात पोहोचलोय. आता इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे गाव दौरा करत, गाव संवाद दौरा करतात, वेगवेगळ्या गावाला जाऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये भेटी घेतात. आज भूम तालुक्यामध्ये त्यांचा दौरा आहे. मी संपूर्ण दौरा दाखवणार आहे, मात्र मी आता दांडेगावमध्ये आहे आणि इथं जे काही नागरिक जमलेले आहेत, जे लोक आहेत, नेमकं त्यांचं काय मत आहे इथं बघूया आपण. आता कार्यक्रम होणार आहे इथं सावंत साहेबाचा, माहित आहे तुम्हाला? माहिती. काय नाव आहे तुमचं? लहू बघील. लहू बघील. काय कार्यक्रम आहे इथं? हे आपला गाव दौरा आहे. काय वाटतं बरं आता काम इथं जाण्याचं? सावंत साहेबाचं काम कसं आहे इकडे या भागात? चांगलं काम आहे ह्यांचं. आमच्या गावाला 30 लाख रुपये त्यांनी दिले होते, त्यामुळे आमचं गाव समाधानी आहे त्यांच्याशी. अच्छा होय. काय नाव आहे तुमचं? इथलेच आहेत तुम्ही मामा? तुम्ही कुठले हो? दांडेगाव. तिकडे का? मला बोला येत नाही म्हणलं. आता बोलायला काय झालं? बोला येत नाही म्हणजे काय झालंय? बोला येत नाही बोलायला लागलं ठळठळ. तुम्ही जर बोबडा बी नाही, तुम्ही सरळ बोलायला. मला सांगा सावंत साहेबाला ओळखता का तुम्ही? हा ओळखीचं. मग तेच विचारायचं आपल्याला दुसरं काय. काय वाटतं बरं आता त्याने इकडे चांगलं कार्य चाललंय त्यांचं. कार्य म्हणजे कार्य एखादं विशेष कार्य काय वाटलं त्यांचं की ह्या गावाला काय मदत केली? सभा मंडप दिलाय आम्हाला, अनेक ह्याचे केनेलची ह्याची कामं चालू आहे, मशीन भूमी चालू आहे. कोण केलंय ते? तानाजी सावंतनेच केलं. मग आता पुढे आता निवडणुकीला उभारल्यानंतर मग कसं काय होईल? आता काहीतरी करू की मतदान करू त्यांना. खरंच काम वाटतंय का तसं तुम्हाला? खरंच वाटतं. समाधानी आहेत का तुम्ही त्या कामावर? समाधानी सावंत साहेबांच्या कामावर समाधानी. होय. तुम्ही इथलेच आहेत ना? काय नाव आहे तुमचं? रामलिंग भोगील. बरं. काय वाटतं बरं आता सावंत साहेबाचा दौरा इथं येणार आहेत अजून, आता इथं तर तयारी सुरू केली तुम्ही? सावंत साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि विशेष म्हणजे शासनाचंच लक्ष आहे जनतेवर आणि शासनाने खूप सहकार्य केले. काय काय द्यावं, आणखी काय द्यावं की भरभरून दिले. भरभरून लाईट बिल थकबाकीत होतं, आम्ही लाईट बिल माफ केले. लाईट बिल आता इथून पुढे 7.5 पंप माफ केले. अन्नधान्य फुकटच आहे आणि निधी आम्हाला पांडुरंगाच्या मंदिराला निधी गेल्या वर्षी मागितला होता, यावर्षी त्यांनी देऊन टाकलेला आहे. दिलाय सावंत साहेबांनी दिलेला आहे. आता सावंत साहेब येणार आहेत, मग इथं काय काय होणार? 100% सावंत साहेबाच्या मागे या दांडेगावमधून त्यांना लीड मिळेल. हा निश्चितपणे त्यांचं शासनाचं भरपूर सहकार्य आहे. त्यांचं खरं आहे. शासनाचं भरपूर सहकार्य आहे, संपूर्ण शासनाचं. विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांचा जेवढा आभार मानावं तेवढं थोडा आहे. अच्छा काय सांगा? एक नंबर खरं आहे, कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ह्या माणसाहेब निधी अशा बारीक सारीक माणसं आहेत का? नाव सांगा की. तानाजी डॉक्टर सावंत सरांनी देश स्वतंत्र झाल्यापासून अशा लहान गावाला इतका निधी हे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. हे लाडक्या मीची योजना असो, 2 हेक्टर 3 हेक्टर पर्यंत ह्यांनी अनुदान नेले.
ह्यासारखी मदत शेतकऱ्याला ह्या सरकारसारखी ह्या नेत्यासारखी कुणी सुद्धा एका सुद्धा आमदारांनी केले नाहीत ना मागं, आणि इथनं पुढं करू शकत नाही. फक्त एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की पाण्याचा. या पाण्यासाठी गेल्या 15-20 वर्षात कुठं कसलाही निधी दिलेला नाही, कसलंही काम केलेलं नाही. परंतु या सावंत साहेब आल्यापासून पाण्यासाठी 100% प्रयत्न करतात आणि निश्चितपणे या पुढच्या 5 वर्षात आम्हाला या भागाला पाणी पुरवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे त्यांच्या मागे सारी जनता राहणार आहे. होय, काय म्हणले ते? बरोबर आहे सर. काय बांधले ते? गमजे. बरं, मला वाटतं काय आजारी वगैरे तर नाहीत असं. काय नाव आहे तुमचं? भाऊसाहेब किसन भोगील. बरं, काय वातावरण कसं आहे बरं इकडं आता? सावंत साहेब चांगलं वातावरण आहे, चांगली कामं केलीत, रोडची कामं केलीत, केनेलची कामं केलीत, इथं निधी दिला 20 लाख रुपये, मशानभूमीचं काम केलंय, शाळेला निधी दिलाय 3-3 लाख रुपये निधी दिलाय. सावंत साहेबाचे भरपूर उपकार आहेत आमच्या दांडेगाववर. होय, काय नाव तुमचं? भाऊसाहेब किसन भोगील. होय, तुम्ही इथलेच आहेत का? हा भोगिलेच आहे मी, सुदर्शन कृष्णा सगळे भोगिलेच आहेत का? हा सगळं जवळ 70% भोगिले. बरं, आणि बाकीचे थोडे घर आहेत शिंदे साळुंके. पण सावंत साहेबाविषयी सांगायचं म्हणलं तर त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे. काम करण्याचे धडपडे तालुक्यासाठी त्यांनी आमच्या गावामध्ये आपल्या सिना कोळेगावमध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. अच्छा, इथं बघा, इकडे दाखवा आता. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं दौरा सुरू आहे. इथं आता पोहोचलेले आहेत. याच गाडीमध्ये आता थोड्या वेळात उतरणार आहेत. तिथं कार्यक्रम होणार आहे त्यांचा, थेट आपण लाईव्ह दाखवणार आहेत. नेमकं इथं डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, ते आता इथं उतरलेले आहेत आणि त्यांचा इथं गाव संवाद दौरा सुरू आहे. बघूया आपण, थेट व्हिडिओ पाहूया. सुरुवात झाली. अगोदर लोड नाही. काही नाही. चांगलं झालं, प्रतिसाद चांगलाच आहे. भरपूर सहकार्य केले लोकांना, लोक समाधानी आहे, काही अडचण नाही. निधी बघतोय आणि काय करायचं काय असतं शासनाने, काय भरपूर सहकार्य केलं, भरपूर. मग मागचे 35 वर्ष का निधी आला नाही? हा, बोललं नाही, स्वातंत्र्य मिळाल्यापासून निधी नाही. येणारी ताकद फक्त एकही माणसं ताकद नाही. विद्यार्थी आहे की नाही? सावंत साहेबांनी या सभागृहासाठी निधी दिलेला आहे. गेल्या वेळी शब्द दिला होता की मी तुमच्या पाठोरंगासाठी या ठिकाणी निधी देईल, काय लागेल तो निधी देईल. तर त्या ठिकाणी त्यांना दिलेले शब्द पाळलेला आहे. त्याचाच आज लोकार्पण सोहळा त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी सावंत साहेबांनी आपल्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी गावकऱ्यांनी खंबीरपणे उभं राहावं, अशी या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मी आपण सर्वांना नम्रतेची विनंती करतो. काका भैया छान, मस्त वाटतं. आणि आता व्यवस्थित वर्णन करावं तेवढं थोडं आहे. शासनासुद्धा वेगळ्या ठसाने त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि खरोखरच शासनाचं नवीन शासन हे झालं त्यावेळेस सावंत साहेबांचं नेहमी त्या ठिकाणी नाव येत होतं आणि त्यांच्यामुळे शासनाचं बदल झालेलं आहे आणि एकनाथराव शिंदे
इथं आता मुलींनी डॉक्टर तानाजीराव सावंत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांचा हा मतदारसंघ आहे. इथं गाव दौरा केला त्यांनी, गाव संवाद दौरा होता त्यांचा. दांडेगावमधले याच मुली आहेत. भेटला साहेबाला तुम्ही आता? हो, कोणाला भेटला तुम्ही? तानाजी सावंत साहेबांना. काय म्हणले तुम्हाला ते? त्यांनी आम्हाला सायकली दिल्या, त्याबद्दल आम्हाला खूप मदत होते, लांबून येण्यास मदत होते आणि वेळही आमचा जास्त वाया जात नाही. काय बोलले ते तुम्हाला तिथं आता? ते बोलले जर त्या सायकलीमध्ये काही बिघाड झाला तर लगेच नीट करून देऊ शकतो, किंवा त्यांना पत्र लिहिले की लगेच ते आम्हाला नीट करून देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला आता ट्यूब टायर पण मिळणार सगळं? हो सायकल दिली, आता ट्यूब टायर पण. हो. बरं, मग त्याच्यामुळे फायदा? त्याबद्दल पहिला आम्हाला लांबून येण्यास मदत होते व आमचा वेळ जास्त वाया जात नाही. आणि जे एक्स्ट्रा क्लास असते ते उशिरानेमुळे आमचे बुडत पण नाहीत. कुठं जाता तुम्ही शाळेला इथून? इथून शिवपार्वती विद्यालयाला किती लांब आहे इथून ती शाळा? तरी 1 किलोमीटर आहे लांब. तुम्ही सांगा की काय काय म्हणले साहेब? असू नका हो, मला असं इकडे इकडे बघा. बरं बोला. हा, आता किती लांब जायचं? आता एक भिंत आली जवळ तिकडे. बोला, नाव सांगा. माझे नाव प्रांजली प्रदीप केसकर आहे. भाषण करता? त्यांनी आम्हाला सायकल दिल्याबद्दल, कोणी? तानाजी सावंत साहेबने त्यांनी आम्हाला सायकल दिल्याबद्दल धन्यवाद. अच्छा, होय. काय जेवला का? जेवले. सांगा काय म्हणले साहेब आता इथं आपल्याला? सायकल दिले त्यांनी, कोणी? बोर्ड दिला शाळेला, सावंत साहेबांनी सायकल दिले. ते ट्यूब जर खराब झाली तर म्हणले पत्र लिहा, मग बदलून देतो. अरे वा. मग काय वाटतं बरं आता? ह्याच्या अगोदर कधी काय सायकल वाटप केलं होतं कोणी? नाही. होय, नाही. कोणी नाही केलं ना? इकडे महिला पण आल्यात, बघूया नेमकं काय. होय, काय सांगाल बरं? काय म्हणले साहेब? तर आता इकडेच बोलायला माझ्या गटाचं नाव झाशीची राणी. माझं नाव मोक्षाता सुदर्शन भोगील, राहणार दांडेगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. आणि महिला बचत गटांना सावंत साहेबांनी खूप असं उद्योग प्राप्त करून दिलेत आणि महिला खूप समाधानी आहेत की आम्हाला घर बसल्या उद्योग प्राप्त झाले, परत आमचे म्हणजे रोजगार प्राप्त झाला. खूप समाधानी आहेत आणि त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. तर त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप आभार. अच्छा, बघा इथंच याच ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला आलेल्या मुली होत्या, काही नागरिक सुद्धा या गावातले काय म्हणाले, महिला होत्या. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहेत. डॉक्टर तानाजी सावंत यांनी इथं मुलींना सायकली वाटप केल्या होत्या. एवढंच नसून आता सायकल जर पंक्चर बी झाली तर त्याचं ट्यूब टायर सुद्धा टाकण्यासाठी त्यांना आता महिलांना, मुलींना जे आहे ते मुलींना सांगितलं की ट्यूब जरी खराब झालं तर ते सुद्धा देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. सावंत साहेब इथं आता आले होते, त्यावेळेस तुम्ही होता का तिथं कार्यक्रम? होतो की. बरं, काय नाव तुमचं? सुब्राव रामराव भोगील. बरं, काय वाटतं बरं कामावर, त्यांच्या कामाबद्दल समाधान आहेत का तुम्ही? समाधान आहे की. बरं, काय काय दिलं सावंत साहेबांनी या गावात? सावंत साहेबांनी मंडप दिला, सावंत साहेबांनी मशीन भूमी दिली, शाळेचं काम दिलं, तार कंपाऊंड दिलं. ह्याच्या आधी भरपूर कामं दिली. ह्याच्या आधी काय दिलं का? ह्याच्या आधी काय दिलंय? मंडप ही दिलं की. हो, या की. काय कार्यक्रम होता इथं आता? ही तानाजी सर आलते, त्यांनी म्हणजे थोडी एक बैठक घेतलेली. त्यांनी त्यांच्या कामाचा आढावा सांगितलेला आहे. काय म्हणले तुम्ही? होते तिथं कार्यक्रम? हो, होतो की मी कार्यक्रमाला. काय म्हणले त्यांनी सभा मंडपासाठी 20 लाख रुपये दिले म्हणून सांगितले. मशानभूमी त्यांनी बांधून दिलेली, गावासाठी बरीचशी त्यांनी कामं केली चांगली. ह्याच्या आधी होतं का तसं काय गाव? ह्याच्या अगोदर आम्हाला निधी कमी यायचा, कामं होत नसायची, पण आता चांगल्या पद्धतीने कामं व्हायला लागले. कोणामुळे व्हायला लागले ते? ही तानाजी सरांमुळे, त्यांचाच आशीर्वाद आहे, त्यांचीच पुण्य आहे, तेच देतात आम्हाला. म्हणजे भरपूर ते भरपूर चांगलं ना. आता त्या उजनीच्या डॅमचं पाणी जे आमच्या कोळेगावामध्ये यायला लागले, त्याच्यामुळे आमचा 2 एकरचा शेतकरी सुद्धा बागायतदार होईल आणि इथंच गावामध्ये बसून खाण्याची त्याची ताकद तयार होईल. ही सगळं तानाजी सावंत सरांचं ही आहे. बघा दांडेगावचे इथं ग्रामस्थ काय म्हणतात बघूया. इकडे पण आहे मंडळी थांबलेली. काय होय, लय मागं थांबलो आड बाजूला. लग्न झालं का नाही तुमचं? चालेल. मग तसं का दपकून जायला लागला? काय नाव आहे तुमचं? संजय भोगील. कार्यक्रम होता सावंत साहेबाचा इथं. ह्या गावात सावंत साहेबांनी काय मदत दिली आहे का? नाही दिली. समाधान आहेत का तुम्ही त्याच्यावर, आहे ना त्या मदतीवर? हा. काय पहिलं कसं होतं बरं? पहिले बी बरेच होतं ना, आता त्यापेक्षा बरं आहे. हा, गावामध्ये विकास कामं भरपूर झालेले आहेत. शाळेसाठी त्यांनी वॉल कंपाऊंड दिलेलं आहे, जे की सावंत साहेबांनीच दिलेलं आहे. त्यानंतर अंगणवाडीसाठी 1 लाख म्हणजे 1 लाखाचा निधी दिला होता. शाळेसाठी 1 लाखाचा दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेगावसाठी त्यांनी एक डिजिटल बोर्ड दिलेला आहे. त्याचबरोबर शिवपार्वती विद्यालय दांडेगाव या म्हणजे विद्यालयासाठी सुद्धा 3 लाखाचा त्यांनी एक बोर्ड दिलेला आहे.
त्यानंतर स्मशानभूमीचं काम 10 लाखाचं झालेलं आहे. 20 लाखाचं त्यांनी आपल्याला एक सभा मंडप दिलेला आहे. अशा प्रकारे एक विकासाची गंगा जी म्हणली जाते ती वाहण्याचं काम ह्या दांडेगावमध्ये सावंत साहेबांनी नक्कीच केलेलं आहे. काय सांगाल बरं, काय म्हणले ते बोललेलं ऐकलं का त्यांनी? ऐकलंय मग सांगते ते खरंच आहे. एवढं काय सांगितलं. कोणा कोण नाही कार्यकर्ते आहेत का सावंत साहेबाचे? सावंत साहेबाचे कार्यकर्ते आहेत का ते? आवाज येत बोलताय ना. बरं इथं रस्ते लाईट वगैरे कसं आहे गावात? लाईटीचं तर बाकी सगळं लाईटीची कंपनी देते, बाकी सगळं सांगले मग केलंय का त्यांनी? गेले बघूया आता पुढच्या गावात जाऊ आपण. नेमकं आज दौरा चालू आहे त्यांचा, गाव दौरा आहे, गावभेटी करतात मतदारसंघामध्ये. भूम तालुक्याचा त्यांचा दौरा आहे. वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी. दौरा व्हायच्या अगोदर लोक काय म्हणतात आणि दौरा झाल्यानंतर काय म्हणतात, दौरा कसा होणार आहे, मी सर्व त्यांचा लाईव्ह व्हिडिओ ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. पाहूया पुढच्या गावात जाऊ. काय कार्यक्रम होता इथं? पालकमंत्र्याचा कार्यक्रम होता. कोणत्या, काय नाव त्यांचं? तानाजीराव सावंत. बरं, काय म्हणले मग? काय नाही, विकास करा म्हणले, तुमच्या मागण्या आणा आमच्याकडे, मग आम्ही करू आमच्या माध्यमातून. असं समाधान आहेत का तुम्ही त्यांच्या कामावर? हा होय, समाधान आहे. होय मामा, समाधान आहेत क्या? कसं काय केलं साहेबांनी, सावंत साहेबांनी या गावाला? काय आता सभापती आपलं मंडप हे दिलेले, सभा मंदिर हे सगळे दिलेले आहेत. कोणी दिले? कोणी दिले? सावंत मामाने, सावंतने आपले सावंत साहेबांनी. हा, झालं का? व्यवस्थित आहे ना इथं? होय होय. मग आता येणार निवडणूक आहे आता. हा, आता निवडणूक आल्यावर त्यांनाच आम्ही देणार ना. आपल्याला सभा हे दिल्यानंतर त्यांनाच आपण हे करणार आहेत. हा. कोणतं गाव आहे? चिंत्रच. चिंत्रच. हा, बरं. बघा, तिंत्रच गाव आहे आणि या गावामध्ये आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा कार्यक्रम पार पडलाय. काय म्हणतात नागरिक, बघूया आपण. आणखी काय नागरिकाच्या इथं प्रतिक्रिया जाणून घेऊया. कोण आलं इथं? सावंत. काय म्हणले? काय त्यांचं भाषण केलं, मला ऐकाय येत नाही, मी बाहेर आहे. होय, हो, कुणाला विचारा, बाहेर आहे. ठीक आहे, ठीक. काय म्हणले सावंत साहेब? रस्ते करून घेऊ, जे राहिले ते करून घ्या, चांगले बोलले. असं ऐकलं मी, मध्ये चालतो ना. हो, चांगले बोलले. काय नाव आहे तुमचं? घनश्याम सोपान लांडे. होय, तिंत्रच गाव आहे आणि गावामध्ये नागरिक काय म्हणतात मी तुम्हाला इथले गावातल्या नागरिकांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. पुढच्या गावामध्ये डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा संपूर्ण आजचा दौरा आहे. बघूया पुढच्या गावात जाऊ आणि नेमकं तिथले नागरिक काय म्हणतात बघूया. चला, हेच बोलले, काय बोलायचं? बरं आहे का साहेब? व्यवस्थित बोलले. साहेब सावंत साहेबाचा. होय, काय म्हणले आता नेमकं, काय बोलले नेमकं? रस्ते करतो, काय सगळे योजना तुम्हाला देतो, तुम्ही मतदान करा. दिले घ्यायच्या आधी हा, दिले. बरं, आता आज काय घोषणा केली का? आज घोषणा केली म्हणजे इथं सभा मंडप बांधायचा आहे. होय, रस्त्याची कामं करायची आहेत. रस्त्याची कामं करायची, सभा मंडप बांधायचे आहे. 20 लाख सभा मंडप बांधा म्हणले तर. होय, हो. समाधान आहेत का तुम्ही? समाधान. बघूया काय महिला, काय मावशी, काय नाही काय चाललंय मग? नाही, त्यांना काय बोला म्हणले साहेब? देतो म्हणलं की करून ये. काय निवडणूक द्या म्हणतात, निवडून आम्हाला म्हणलं देऊत की. मग कसं आहे काम त्यांचं? चांगलं वाटलंय काम, चांगलं वाटलंय ते बघूया. काय महिला पण आहेत. कुठून आले तुम्ही? इथलेच आहेत का? बरं, काय झालं कार्यक्रम आता? कामं चांगली करतो म्हणून आश्वासन दिलं महाराज. कामं व्यवस्थित करतो, तुम्ही विश्वासाने आम्हाला मतदान द्या, कामं व्यवस्थित करतो म्हणून त्यांनी कोणी? सावंत साहेबांनी. होय, सावंत साहेबांचं काम चांगलं आहे बघा. काय वाटतं बरं? चांगलं वाटतं. आता पुढे निवडणुकीत देतो तुम्हाला. काय बुडबुड करायला येते तुम्ही? त्यांना पण बोला. बोला की तुम्ही, काय म्हणता? अहो, आमच्या गावामध्ये सावंत साहेबांनी भरपूर काम केलेले काय काय केलं का? आणि महिलांसाठी सुद्धा घर बसल्या उद्योग दिले आम्हाला. क्रांती महिला उद्योग. किती दिलं होतं? काय उद्योग म्हणजे आपल्या कामावर असते, पण क्रांती महिला उद्योग आमच्या भूमपरांडा, वाशी 3 तालुक्यामध्ये महिलांसाठी घर बसल्या काम. कोणतं गाव आहे? अंतरवली. बरं, होय मावशी, काय म्हणाली? हो, बरोबर आहे, अंतरवली गाव आहे हे. आणि सावंत साहेबांनी महिला उद्योग, क्रांती महिला उद्योगापासून महिलांना रोजगार दिलेला आहे. काम चांगलं चालू आहे. काय म्हणजे रोजगार म्हणजे काय? उद्योग, क्रांती उद्योग म्हणजे काय नेमकं? बनविणे, अजून पिशव्या शिवणे, झेंडे शिवणे. हे महिलांना. तुम्ही कुठले? इथलीच आहे, अंतरवली मधलीच आहे. दिले का गावात? हो. बरं, काय नाव आहे त्यांचं? कोणाचं? झाडू बनवायला कोण झाडू बनवतं? आम्हीच बनवतो. तुम्ही स्वतः बनवता का? हो, आम्ही स्वतः बनवतो. बरं, आम्हाला म्हणजे पूर्ण आम्ही गटच केलेला आहे. सावंत साहेबांनी आम्हाला माल पोच करते आणि घेऊन पण जाते, तर त्याचं काहीच टेन्शन नाही. आतापर्यंत कधी झाली का मदत अशी? नाही झाली. नाही. बघा, इथं अंतरवली गाव आहे भूम तालुक्यातलं. सावंत साहेबांना असं महिन्यासाठी काय विशेष वाटतं बरं काम केलं? चांगलं केलं. तर घरगुती उद्योग दिलाय का महिलांना? बघा, अंतरवली गावात इथं आता
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा दौरा झाला आणि दौऱ्यानंतर महिलांचं काय मत आहे, महिलांना या ठिकाणी त्यांनी उद्योग दिलेला आहे, त्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांचा जे उपजीविका आहे ते सर्वसाधारण कुटुंबातल्या महिला असतील त्यांना बचत गटाला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मदत केल्यामुळं सध्या त्यांचं उपजीविका सुरू आहे असं महिलांनी प्रतिक्रिया दिली. मात्र गाव दौरा ज्यावेळेस करतात त्यावेळेस लोकांचं काय मत आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असते. म्हणून दौऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय बघूया पुढच्या गावात. बघा आता इथं भूम तालुक्यातलं हे गिरल गाव आहे. माझ्या पाठीमागे इथं आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री त्यांचा हा मतदारसंघ भूम परांडा वाशी मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये ते आज गाव दौरा करतात, गाव संवाद दौरा करतात. भूम तालुक्यात आज त्यांचा दिवसभर दौरा सुरू आहे. इथं आता गिरल गाव म्हणून आहे त्यांच्या भूम तालुक्यातलंच हे गाव येतं. बघूया बरं, इथलेच आहे का तुम्ही? काय नाव आहे तुमचं? सुधाकर भाकरे. बरं, काय सांगाल बरं आता इथं थोड्याच वेळामध्ये सावंत साहेब येणार आहेत? हो साहेब येणार साहेब. बरं, काय वाटतं काम कसं आहे त्यांचं इकडं? एक नंबर काम आहे साहेब त्यांचं. बरं, काय वाटतं एकंदरीत आमचं सगळ्याच म्हणणं आहे की तेच आमचं म्हणजे काम करते सगळं, तेच निवडून देते आम्ही. अच्छा, काय कारण आहे पण नेमकं? हे सगळं गावात काम करतात ना, रोडची कामं म्हणा किंवा नाली कामं, रस्त्याची कामं, शेतरस्ते सगळे कामं ते मनावशी करतात आमचे. अच्छा, बघूया काय इकडे मंडळी बसलेली आहे, बघू बोलतात का ते, त्याचं काय मत आहे, काय वाटतं लोकांना? बघूया आपण. इथं मंडळी इथलेच आहेत. इथले जाऊ का मामा? हा इथलेच आहे. आता थोड्या वेळात सावंत साहेब येणार आहेत इथं, माहिती आहे तुम्हाला? हा आहे ना माहिती. काय वाटतं बरं आता त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला? आता काय तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामावर? करतात होय. इथले जाऊ का तुम्ही? हो. काय नाव आहे तुमचं? सदाशिव साधू खवळे. बरं, काय वाटतं आता थोड्या वेळात इथे सावंत साहेब येणार आहेत? काय आता त्यांचं स्वागत करतो ना आता काय. तुम्ही कुठले आहेत मामा? ओळखताव का सावंत साहेबाला? काय आपल्या कळत नाही, जरा बाण गेले आमचं. बरं मामा जरा बाण गेले मग पण हसायला लागलेत, जरा खतरनाक दिसतात मामा. इथं पोलीस बी आहेत बंदोबस्ताला, इथं उभारलेले आहेत. बघूया आपण नेमकं आता. तुम्ही इथलेच आहेत का? काय नाव आहे तुमचं? अरुण काटे. बरं, काय काय येतं कार्यक्रम काय येतं थोड्या वेळ? सावंत साहेब येणार आहेत आता. का बरं, काय कार्यक्रम? बेट दौरा त्यांचा. काय वाटतं बरं आता विधानसभा येईल, काय होईल पुढं अंदाज? काय वाटते निवडून येतील 100%. काय वाटते? कोणत्या मुद्द्यावर निवडून येतील ते? कोणत्या मुद्द्यावर? त्यांचं कामच तसं आहे. इथून मग कोणीच त्यांच्या इतकं काम केलेलं नाही, त्यांच्या कामावरच निवडून येणार आहेत ते. होय मामा, काय सांगाल? काय नाव तुमचं? रघुनाथ वाघमोडे. इथलेच आहेत का तुम्ही? हा इथलंच आहे. बरं, आता सावंत साहेब थोड्या वेळात इथे येणार आहेत. काय या गावाला निधी काय दिला? सावंत साहेबांनी सिमेंट रस्त्याचा 10 लाख रुपयाचा काही रस्ता दिला, सिमेंट रस्ता. नाला खोलीकरण केलेलं आहे. परत अजून निधी टाकलाय. त्यांच्या काळात बरीच कामं झाल्यात. ह्याच्या पाठीमागचे जे आमदार होते का त्यांनी किरकोळ आपलं सभागृह 2-4 लाखाचे दिलेले आहेत. त्याच्या पलीकडे रस्ता दिला नाही कुठनाच्या निधीतनं किंवा काही विषय नाही. म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे सावंत साहेबाचं. म्हणजे पाठीमागचा जे अनुभव आहे का, मला जवळपास 95 पासून राजकारण कळतं आणि त्यावेळेस पासून माझ्या एक असं निदर्शनास आलं की ही कामाचा माणूस आहे. अच्छा, तुमचं गाव कोणतं आहे प्रॉपर? माझं गिरलगाव आहे. हे गिरलगाव? हे गिरलगावच आहे? हा गिरलगाव आहे. भूम तालुक्यातलं? भूम तालुक्यातलं गिरलगाव. आणि इथं थोड्याच वेळामध्ये इथं पालकमंत्र्याचा दौरा होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये आता इथं गाव संवाद दौरा करतात, ते नागरिकांना भेटतात, विकास कामं जी केलेली आहेत त्या गावाला ते भेटी देतात. त्यांच्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावाचा दौरा आहे आज. मी तुम्हाला सर्व वेगवेगळ्या गावात जाऊन नेमकं नागरिकाचं काय मत आहे, दौऱ्यापूर्वी नागरिक काय म्हणतात आणि दौरा झाल्यानंतर काय म्हणतात बघूया आपण. पुढे जाऊया दुसऱ्या गावामध्ये, त्या नागरिकाचं काय मत आहे बघूया. खरोड गावामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं दौरा केला आहे. गाव भेटी घेतात, ते गाव संवाद दौरा करतात, गावाच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतात. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते भूम तालुक्यातलं पखरूड गाव आहे आणि ते आज 17 गावाचा दौरा करणार आहेत. मी वेगवेगळ्या गावात जाऊन नागरिकाचं मत जाणून घेणार आहे. मात्र इथे मंडळी थांबलेली आहे. आता या गावामध्ये त्यांनी दौरा केला आहे, मात्र नेमकं नागरिकाचं काय मत आहे आपण थेट जाणून घेणार आहेत. काय सांगाल मग? इथलेच आहेत का तुम्ही? जोरात बोला की जरा. पकडून मधील अजून जेवायची वेळ लागते. काय नाव तुमचं? श्रीराम आदिनाथ चव्हाण. श्रीराम आदिनाथ. बोला तुम्ही. काय? रामचंद्र अर्जुन. जोरात बोला, ऐकू येत नाही मला. रामचंद्र अर्जुन चव्हाण. बरं, काय सांगाल आता इथे सावंत साहेब आले होते, तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का? त्यांनी काम केलेत का? या गावाला काय दिलंय का? हो दिलेत ना, भरपूर कामं दिलेत. काय दिलंय? त्यांनी सभा मंडप दिला, त्याच्यानंतर जलजीवनमधून 1.25 कोटीचं जलजीवन मिशनचं पाणी पुरवठ्याला दिलेलं आहे. परत एक बेलेश्वरचा रस्ता पूर्ण केला. त्याच्यानंतर आपल्या ह्याचं स्मशानभूमी
आमच्या पूर्वीपासून मोठा प्रश्न होता काय होता प्रश्न? स्मशानभूमीच नव्हती गावाला. बरं, मग ते स्मशानभूमी पूर्ण करण्याचं काम दिल्यामुळे पूर्ण मंजूर आहे. काम चालू केलेलं आहे त्याचं. किती कामं दिलीत गावात आतापर्यंत? भरपूर बरे 10-12 कामं दिलेले आहेत. मोठमोठे काम दिले. काय म्हणाले ते? खरं आहे का यांचं? बरोबर आहे ना. काय दिलेत ना कामं. काय काय दिलंय? अहो आता बी आम्हाला म्हणलं की बसण्याची खोली दिली त्यांनी, लगेच म्हणले लगेच पाडा आणि लगेच बांधा. हा? खोली लगेच? हा कोण म्हणलं पण? सावंत साहेब काय म्हणले? ते म्हणले ना हे स्लाप लगेच एक खटाच टाका दोन्ही म्हणून. आता खटाखट होणार सगळं मग. हा होणार ना. भजन करायला येणार तिथं? कोण? आम्ही येणार. ती कशाला येते ती? तुम्ही येणार का? म्हणजे किती भजनी मंडळ आहे तिथं? आम्ही लय मोठे 30-40 लोक येतात. तेवढे सगळं म्हणजे आज समस्या मिटली ना तुमची? हा. त्याच्यापूर्वी कसं होतं मग तिथं? कसं भजन करत होता तुम्ही? गळत होतं ती अशी गोळा करून ठेवायचो पुन्हा सामान. मग आता? मग आता म्हणले ना देतो म्हणून लगेच पाडा म्हणले, ह्याच्या बरोबर स्लाब टाका एक खटाच. समाधान आहे तुम्ही? हा. आणखीन काय आवश्यकता आहे? आमची काय आवश्यकता आहे आता? तुम्ही एवढे कामावर समाधान आहे तुम्ही? रस्त्याचं म्हणले ना ती. रस्त्याचं बोलले ना. काय म्हणले तुम्ही? होय, काय सांगाल मग? कसं आता समाधान आहेत का तुम्ही त्या? समाधान होय. काय म्हणतो? काय नाव आहे तुमचं? प्रमोद यादव. बोला, काय म्हणता? सावंत साहेबाचं इथं गाव दौरा होता, आता आले होते इथं. व्यवस्थित दौरा व्यवस्थित झाला. कामं भरपूर दिले त्यांनी. सभा मंडपाचं काम दिलं, मशानभूमीचं काम दिलंय. आता आम्ही एक प्रस्ताव दिलाय प्राथमिक आरोग्य केंद्र द्यावं म्हणून. त्याला जा ते काय म्हणले? म्हणले या जागा पुढं. देतो म्हणले. या पुढं. प्राथमिक आरोग्य इकडं. केंद्र पकडला देतो म्हणले. कोण म्हणलं? तानाजी सावंत. मग देतो म्हणले. जागा त्याला? जागा बी आमच्या एकाने आमच्या बंधूंनी सांगितली, जागा बी आहे तिथे एकर. विषय संपला की आता? मिटला की तुमचा प्रश्न? रोडचं सांगितलं त्यांना. इड ते एक खरडा रोड. हा तो एक व्हायला पाहिजे. होईल म्हणले. हो मामा, काय म्हणते ती दोघं सगळे? काय म्हणले लोक? काय बोला? काय सावंत साहेब आले इथं? ओळखता पण आहे त्यांना? ओळखीत होते. मग काय तुम्ही इथं कार्यक्रम बघितला आता? बघितला कार्य. काय बोलले ते? सगळं देऊ म्हणले. निधी काय तुमचं काम आहे ते करू म्हणले. मग काय वाटलं तुम्हाला? आम्हाला बरं वाटलं. बरं वाटलं. आता निवडणूक येणार आहे आता विधानसभेची पुढं. मग काय होईल अंदाज तुमचा? काय होईल येते ना काय होईल? कोण? सावंत साहेब. कोणत्या मुद्द्यावर येतील? नेमकं काय चांगलं काम वाटतं तुम्हाला त्यांचं काम म्हणजे हे रानातलं शेतकऱ्याला म्हणते ते देऊ काही, पुन्हा हे काम गावातली करते ते. तुम्ही समाधान आहे त्यांच्यावर? हा. होय, समाधान आहे. होय. काय सांगाल बरं? बोला की. मागं चिटकून उभारला. बोला. नाही भजी मला ढकलू नका की. बोला. मी काय बोलू आता? तुम्हाला बोलता येते ना? सावंत साहेब इथं आले होते. मग काय वाटलं तुम्हाला नेमकं? काय ना सभा केली ते सांगितले काम एवढी केलेत काम तेवढी केलेत. म्हणजे काय नेमकं वाटलं तुम्हाला मग? हा बरं वाटलं ती काय नाही कामं केली सगळी. होय मामा, काय नाव आहे तुमचं? माझं बबन एकनाथ उदावंत. पोखरोडचा मी. आतापर्यंत तुम्हाला एवढा निधी कोणी दिला का ह्या गावाला? नाही, पण नाही दिलेला. कोणी दिला मग जास्त निधी? आता हे काय तानाजी सावंत हे पुरे काम केल्यावर आम्हाला समाधान वाटते. काय काय काम केलं त्यांनी? काम आता हे भैरवाचं ते काय मंदिराचं त्याचं सभा मंडप दिला त्यांनी दिला. पुन्हा आता हे रस्त्याचे काम करते ते. ह्याच्यामुळे आम्हाला आभारी वाटते. होय मामा. एकही मंत्री आमच्याकडे अनेक आलेला नाही, त्याच्यामुळे आमचं समाधान आहे. शिंदे साहेबांकडून रस्त्याची कामं चालू आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनी तिथून. कोण म्हणलं तुम्हाला? चालू आहेत, आम्ही बघतो. कोण म्हणलं काय? किती काम आहेत इथे ह्या गावात? ह्या गावातच. हा किती आहेत? 3 पूल बांधलेत आणि रोडचं गाव पूर्ण रस्ता कॉन्क्रीट चालू आहे. पूर्ण गावात रस्त्याचं काम चालू आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते. होय होय मामा, हात बांधून उभारला. बघितलं सावंत साहेबांचा कार्यक्रम? काय बघितलं. आता कधीच नव्हते आले साहेब गावात, आता आले बरं वाटलं. मंत्रीच कधी ह्या पकडून आलेले नाहीत. कुठलेच मंत्री बघितले या गावाला? नाहीच. कधी आले तर आले असं नाही. मला जसं कळतं तसं तर नाही. आता कोणते मंत्री आले? आता आम्ही बसणी मंडळ आहेत. आता आम्हाला बसण्याची खोली ओके करून देतो. मला आता आनंद वाटला. कोणते मंत्री आले ते आता? एकनाथ शिंदे, इथे इथे तानाजी सावंत साहेब. काय म्हणले मग? देऊ म्हणले लगेच, म्हणले ह्याला अटॅच करून घ्या. हा लगेच घ्या म्हणले बसण्याच्या खोलीवर स्लॅब टाकून. आनंद वाटला. मग आता लेकरं रडतील तेव्हाच आई पातेरे येणार आहे त्याच्यापाशी. होय बरोबर. हा मग आले सगळे. समाधान वाटतं का त्यांच्या कामावर? ना मग. होय. काय खायला लागलो? नारळ का? कुठं फोडलं होतं?
सावंत साहेबांनी पडला कशाचं पडलं होतं नारळ उद्घाटनाला सभा मंडपाचे. काय वाटतं बरं नेमकं आता विकास व्हायला लागलाय, विकास चांगल्या प्रकारे व्हायला लागलाय, बरं वाटतंय, समाधान वाटतंय. बघा पखरूड गावामध्ये इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं गाव संवाद दौरा केला आणि या गावामध्ये नेमकं नागरिकांना काय वाटतंय, त्यांनी दौरा केल्यानंतर नागरिकाचं काय मत आहे आणि दौरा केल्यापूर्वी नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवलंय. आता त्यांचा दौरा सुरू आहे, दौऱ्यानंतर आता ते पुढे गेलेत, मी त्यांच्या पाठीमागे आहे, लोक काय बोलतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पुढच्या गावात जाऊ. नेमकं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा दौरा सुरू आहे आणि दौऱ्यामध्ये नेमकं लोक काय बोलतात बघूया आपण. पुढच्या गावात जाऊ. बघा आता मी तुम्हाला दिवसभराचा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा दौरा कसा झाला आणि लोकांचं काय मत आहे दाखवले. मी आता या ईट गावामध्ये आहे. हे गाव भूम तालुक्यात येते आणि इथं भलं मोठं बॅनर लागलेलं आहे आणि माझ्या डाव्या बाजूला इथं श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर ईट असं आहे आणि या ठिकाणी आता मंदिराच्या सभागृहामध्ये इथं आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 9 वाजता रात्रीच्या 9 वाजता इथं त्यांचा दौरा संपणार आहे आणि या ठिकाणी मी आता पोहोचले. इथं बॅनर लागलेला आहे. या बॅनरवर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून ईट शहरासाठी स्वतंत्र गावठाण फेडर मंजूर झाल्याबद्दल जाहीर आभार. आणि इथं 2 DPचे फोटो लावलेले आहेत. भले DPचे फोटो आणि त्याच्या बाजूला इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा फोटो आहे. बॅनर लावले. आता बॅनर कोणी लावले? शिवसेना, युवासेना व समस्त ग्रामस्थ ईट. प्रवीण भैया देशमुख जिल्हा समन्वयक युवासेना. हे प्रवीण भैया देशमुख आहेत, इथले ईटचेच आहेत आणि यांनी इथं यांचा पण फोटो आहे. म्हणजे या गावासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं 2 DP म्हणजे वेगवेगळे गावठाण वेगवेगळ्या पेपरच्या कात्रणाचे सुद्धा पाठीमागं या बॅनरवर फोटो लावलेले आहेत. दैनिक जनमत आहे, लोकमत आहे, पुण्यनगरी आहे, इथं दिव्य मराठी आहे, लोकमत आहे. परत वेगवेगळ्या पेपरचे इथं कात्रणाचे ज्या बातम्या आलेल्या आहेत पेपरला त्या पेपरचे बातम्याचे कात्रणाचे फोटो या बॅनरवर लावण्यात आलेले आहेत. आणि इथं थोड्याच वेळामध्ये म्हणजे 9 वाजता रात्रीच्या आज इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा दौरा संपणार आहे. आज दिवसभराचा दौरा कसा आहे आणि दौऱ्यामध्ये लोकांचं काय मत आहे म्हणजे डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी त्यांचा ज्या ठिकाणी दौरा असणार आहे त्या दौऱ्यामध्ये लोक काय बोलले आणि दौरा संपण्याच्या अगोदर लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दिवसभरामध्ये काय घडलं. एकूण 17 गावामध्ये त्यांचा आज दौरा पार पडलेला आहे आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघामधले लोक दौऱ्यापूर्वी काय बोलले आणि दौरा संपल्यानंतर काय बोलले मी तुम्हाला त्यांच्या पूर्ण प्रतिक्रिया दाखवल्यात. त्यांचा आज 17 गावामध्ये दौरा पार पडलेला आहे आणि त्याच्या संपूर्ण मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,67,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. सबस्क्राईबसुद्धा 1,00,000 आहेत या चॅनलचे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला आरपार थेट दाखवतोय. गावखेड्यातला विषय असो किंवा शहरातला, राजकीय असो किंवा शासकीय असो, आम्ही सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दररोज तुमच्या भेटीला वेगळा विषय घेऊन मी येणार आहे. तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी मी आता जे ठिकाण आहे उभा आहे ते ईट आहे. हे ईट गाव आहे ते भूम परांडा वाशिम मतदारसंघातलं गाव आहे. जिल्हा उस्मानाबाद धाराशिव.